करायचे प्रत्येकाने आपले व्हिडिओ चालू करायचे आहेत. बऱ्याच जणांनी केला होता व्हिडिओचा. हे लेक्चर नाहीये, प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ चालू करा, ऑडिओ बंद ठेवा. मध्ये 18 लोक झाली. 18 लोक झाली घरी. हरिओम. सर्वांना आवाज येतोय माझा? हो सर, आवाज क्लिअर आहे तुमचा. आवाज क्लिअर आहे, व्हिडिओ पण तुमचा क्लिअर आहे सर. या सेशन मध्ये बरेच जण असतील, काही जणांनी केला असेल किंवा बरेच जण असेल नवीन पण असतील, त्यांचा फर्स्ट डे असला योगासाठीचा. आपण या सर्वांसाठी आज सेशन घेणार आहोत, जे लोक जुने आहेत किंवा एकदम नवीन आहेत. तर सर्वांना एकत्र सांभाळण्यासाठी आपण हा अभ्यास घेणार आहोत. आजचा म्हणजे 5 दिवस आपलं सत्र चालणार आहे. हे नवीन आणि जुने आहे सगळ्यांसाठी असणार आहे आणि या सगळ्यांना फायदेशीर असे सेशन असणार आहे. सर्वांनी आपले व्हिडिओ जमतील त्याप्रमाणे चालू ठेवायचे आहेत. त्याच मला कळेल तुम्ही बरोबर करताय की नाही करणार आहात. तर सुरुवातीला आपण एक आसन शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपला जो अभ्यास आहे आजचा, त्याच्यामध्ये आपण पाठदुखी, कंबरदुखी, मानेचे त्रास आहेत किंवा गुडघ्यांचा त्रास आहे किंवा गुडघेदुखी आहे, तर ज्यांची शरीराची फ्लेक्सिबिलिटी कमी आहे, अशा सर्वांसाठी हे सेशन आहे. ती गोष्ट ज्यांचं काही वेट जास्त असेल तर त्यांनाही फायदेशीर पडणार आहे सेशन. आणि प्रत्येकाची लवचिकता वाढणार आहे, त्यामुळे मराठीमध्येच आपण हे सेशन घेणार आहोत. सगळ्यांना मराठी समजत असेल माझा असा विश्वास आहे. काही समजत नसेल तर आपण नंतर ग्रुप जेव्हा आपण चालू करू त्यावेळेला बाकीच्यांनाही त्या गोष्टी सांगता येतील. सर्वांनी मॅट वगैरे घेतलंय आपलं, मॅट किंवा सतरंजी. पहिल्यांदा आपण सुरुवात करताना आपण या अभ्यासक्रमामध्ये पहिला आपण शिकणार आहोत ते शवासन. फक्त पाठीवर झोपून आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला शवासन करायचंय, फक्त पाठीवर झोपायचंय. कसं झोपायचं मी दाखवतो त्यांना. पाठीवर झोपणं सगळ्यात सोपं आहे. करणार आहोत. बसून आपण कंटिन्यू बसून राहू शकत नाही, अर्ध्या तासानंतर किंवा पाऊण तासानंतर कंटिन्यू आपण उभं राहू शकत नाही. एकच स्थिती अशी आहे पाठीवर झोपण्याची, त्यामध्ये आपण भरपूर वेळ झोपून राहू शकतो. तर आपल्याला बसून आणि पाठीवर झोपून आपला अभ्यास आहे. ओके, सुरुवातीला आपण शिकणार आहोत ते शवासन. फक्त पाठीवर झोपायचं आहे. कसं तुम्हाला दाखवतो, त्याला बघून घ्या. जमेल आपल्या जमेल त्या पद्धतीने आपल्या पाठीवर झोपायचंय. पायामध्ये अंतर घ्यायचं आणि हात बाजूला मान आपली करवायची. शवासन. मान सरळ करायची, हात जवळ घ्यायचे, पाय जवळ घ्यायचे. एका बाजूला बसायचंय. प्रत्येकाला दिसतंय? हो सर, विजिबल आहे तुमचं. ओके, आता प्रत्येकाने पाठीवर झोपायचंय. शवासन आपण करा पहिला. तुमचा असं ऍडजस्टमेंट करा किंवा तुमची पूर्ण पोझिशन दिसली पाहिजे, जसं मी ठेवलेली आहे पोझिशन. तुमचा कॅमेरा आणि मॅट पूर्ण दिसेल अशा पद्धतीने ऍडजस्ट करा. ते पाठीवर झोपायचंय प्रत्येकाला. सगळ्यांना स्थितीमध्ये आणतात. पाठीवर झोपायचंय, शवासन करा आपण. थोडं पायामध्ये अंतर घ्या, पाचा आतमध्ये आणि आपले चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब ठेवा आणि आपल्या मान आहे सुखकारक अवस्थेला, एकतर राईट किंवा लेफ्टला कललेली ठेवा. पाठीवर झोपायचं प्रत्येकाला. दोन्ही पायामध्ये अंतर, हात बाजूला, मान सुखकारक अवस्थेला कललेली अथवा सरळ. डोळे मिटून घ्या, सर्व लक्ष शरीराकडे ठेवा.
सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. आपलं लक्ष पायापासून डोक्यापर्यंतच्या स्नायूकडे देऊन प्रत्येक स्नायू क्रमाक्रमाने शिथिल करा. स्वस्थ शवासन, शयन स्थितीतील विश्रांतीचं आसन. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. आलेले सर्व ताण काढून टाका. स्वस्थ शवासन. आपलं शरीर आणि मन दोघांना विश्रांत असं. कमीत कमी वेळा जास्तीत जास्त विश्रांती, झोप मात्र लागू देऊ नका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. आपल्या पायापासून डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. सर्व ताण काढून टाका. सावधान आपण शवासन सोडायचे. मान सरळ करा, डोळे उघडा, हात जवळ घ्या, पाय जुळवून घ्या आणि एका बाजूने कलतवून बसायचंय. उठून बसा पुन्हा. ओके, व्हेरी गुड. त्यांच्या कॅमेऱ्याचा तरी बऱ्याच जण बरोबर केलेला आहे. उठून बसायचे, पुन्हा साध्या मांडीत बसायचे फक्त. ते आसन तुम्हाला शिकवणारे बसून, पण आता फक्त साध्या मांडीत बसा. आता प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना आणि ओंकार म्हणायचं आपल्याला. आता ओम म्हणताना आपण जो ओंकार म्हणणार आहोत तो आपण अकार, उकार आणि मकार. पहिला आपण अ म्हणणार आहोत. आता आपण ऊचा उच्चार करणार आहोत. ऊ. नंतर म. अ म्हणताना आपलं तोंड उघडं राहणार आहे, ओपन राहणार आहे तोंड. ऊ म्हणताना आपल्या ओठाचा चंबू होणार आहे. ऊ. आणि म म्हणताना पूर्णपणे आपले ओठ मिटले राहणार आहेत. जेव्हा आपण अ म्हणतो तेव्हा आपल्या नाभीची जी कंपन जाणवतात. त्यामुळे ज्यांना काही पचनाचे विकार आहेत, ऍसिडिटी आहे, पोट साफ होत नाहीये, डायजेशन त्यांचं चांगल्या प्रकारे होत नाही, त्यांना फक्त अ बोलण्यामुळे आपल्या नाभीशी जो प्रदेश आहे म्हणजे पोटाचा भाग त्याची कंपन झाल्यामुळे आता ते विकार दूर होणार आहेत. जेव्हा आपण ऊ म्हणतो तेव्हा आपल्या गळ्याची जी कंपन आहे त्यात मेन ग्रंथी आहे, थायरॉइडची ग्रंथी आहे. आता थायरॉइड ग्रंथी आहे इथे टॉन्सिल आहेत. त्यांना जर थायरॉइडचा त्रास आहे किंवा टॉन्सिलचा त्रास असेल किंवा गळ्याचे काही विकार असतील ते फक्त आपण ऊ बोलल्यामुळे आपले कमी होणार आहेत. ऊ बोलताना फक्त ओठाचा चंपू करायचा आहे. ऊ. आणि जेव्हा आपण म म्हणणार तेव्हा आपली सगळ्यात वरची मेन जी आपली मज्जा संस्था आहे, सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्रावरती सहस्त्रार चक्र आहे, त्या चक्राची कंपन म्हणजे मेंदू आपला ऍक्टिव्ह होणार आहे. ओके, म्हणून म बोलताना पोट पूर्णपणे मिटलेले आणि आपली पिट्युटरी ग्लँड जी आपल्या पूर्ण शरीराला आपल्या पूर्ण जागृत करते त्या ग्रंथीची आपल्या कंपन जाणार आहे. म्हणजे अकार बोलताना आपल्या इथे नाभीशी, उकार बोलताना गळ्याशी आणि सगळ्यात वरती आपलं सहस्त्रार चक्र, 3 चक्रांचा अभ्यास पण आहे. फक्त आपण ओंकार म्हटलं तर काय आपल्याला फायदे होतात. ज्याला झोपेचा त्रास आहे, इन्सोमेनिया आहे किंवा एन्झायटी आहे, थायरॉइडचे त्रास आहेत, झोप येत नाहीये, मुलं आहेत, खूप लहान मुलं असतात ऐकत नाहीयेत, अशा मुलांची मेमरी वाढण्यासाठी, ते शांत होण्यासाठी असे खूप अनेक ओंकाराचे फायदे आहेत. ओके, तर कसा म्हणायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा साध्या म्हणजे बसायचं, हाताची 4 मुद्रा करायची. माझ्या फक्त एकदा बघून त्या 2-3 वेळा मग मी तुमच्याकडून बोलून घेणार आहे. डोळे बंद करायचे, हाताची 4 मुद्रा अशी करायची, पाठी सरळ, मान सरळ आणि मग आपण ओंकार तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ओंकार म्हणताना सर्वांना ओंकार म्हणायचे माझ्या मागून.
साध्या मांडीमध्ये बसा. हाताची ज्ञान मुद्रा, पाठी सरळ, डोळे बंद, संथ श्वसन, निर्विचार मन, एकाग्र चित्त प्रार्थना म्हणायची. पहिले आपण 3 ओंकार म्हणणार आहोत, त्याच्यानंतर प्रार्थना. डोळे बंद, पाठी सरळ, मान सरळ. माझ्या मागून म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आवाज म्यूट आहेत बाकीच्यांचे, आवाज चालू करायला पाहिजे बाकीच्यांनी. ओम सहनावतु. ओम सहनावतु. सहनौ भुनक्तु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु. तेजस्विनावधीतमस्तु. मा मृद्विषावहै. द्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात अलगद ठेवा, डोळे अलगद उघडा. आता आपण प्रत्यक्ष अभ्यासात सुरुवात करणार आहोत. आपला जो आजपासूनचा जो अभ्यास आहे थोडासा पाठीवर झोपून आपण करणार आहोत, बसून करणार आहोत आणि पोटावर झोपून. योगाच्या ज्या 4 स्थिती आहेत त्याच्यापैकी आपण 3 स्थितीमध्ये अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास जो आहे तो आपल्याला फायदा पडणार आहे. आपली फ्लेक्झिबिलिटी लवचिकता वाढणार आहे. ज्यांना काही छोटे मोठे त्रास आहेत पचनाचे आहेत, फॅट्स कमी करण्यासाठी याच्यामध्ये स्ट्रेचिंग आहे, त्यामुळे फॅट्स पण कमी होतात. दुसरी गोष्ट त्यांना पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, मानदुखीचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डर आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी पण 100% फायदा पडणार आहे. फक्त करताना लक्ष मला सूचनांकडे द्यायचं. ऐकायला तसं मी डबल बोलणार आहे, 2 वेळा आपण करून घेणार आहोत. तर ज्यांना समजलं 2 वेळा एकदा पाहून घ्या, नाही समजलं त्यांनी तिथे कॉमेंट्स करा किंवा आपला अंगठा दाखवा. मी पुन्हा सांगेल त्यांना. आपण 2-3 वेळा सांगणार आहोत, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त चुकीचं करायचं नाहीये. चुकीचं केला तर त्रास होतो. आणि हा आपला अभ्यास आहे तो एकदम सोपा आहे, त्यामुळे कुणी काही काळजी करायची गरज नाही. सगळ्यात सोपा आहे. आपण सोप्यातून पुढे पुढे जाणार आहोत. पण हा सोपा जरी असला त्याचे फायदे खूप आहेत. त्याच्यामध्ये आसन पण आपण करणार आहोत, श्वसनाचाही अभ्यास आहे, प्राणायाम पण आहे, सर्वांचा आपण याच्यामध्ये अंतर्भाव करणार आहोत. ओके. आपण पाठीवर झोपण्याची प्रक्रिया का निवडली पहिली, त्यामुळे प्रत्येक स्थितीमध्ये तोल सांभाळायला लागतो. बसून पण थोडा त्रास होतो. पाठीवर झोपण्याच्या स्थितीमध्ये काय होतं, आपला गुरुत्व मध्ये खाली येतो, त्यामुळे जास्त त्रास आपल्याला सहन करावा लागत नाही. बॅलन्स करण्यासाठी सोपं जातं पाठीवर झोपल्यामुळे. त्यामुळे अगदी वयस्कर लोक जरी असतील, ज्यांना काहीच हालचाली करत नाही, त्यांना पण तुम्ही अभ्यासासाठी जॉईन करून घ्या. पहिल्यांदा आपले ज्ञानेश्वर सकपाळ सर आहेत, त्यांचे आभार मानेल की त्यांनी एवढी मोठी आपल्या सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी, संधी निर्माण करून दिली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे जॉईन झालेले आहेत. आणि हा वेळ असा आहे की सगळ्यांना सोयीस्कर असा आहे. घरी जे आहेत किंवा काही ऑफिस लोक येतात फर्स्ट शिफ्ट करून, त्या सर्वांसाठी अशी सोयीस्कर आहे. म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ आणि त्यांची संस्था यांचे प्रत्येकांना आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि एवढी लोक याच्यामध्ये म्हणजे अंतर्भाव सगळे झाले त्याच्यामध्ये. ओके. आपण पहिली जी क्रिया करणार आहोत ती पहिली क्रिया आपली हस्तसंचालन. आणि प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे, आपण जे करणार आहोत ते आपल्याला कुठे कुठे आपल्याला ते ताण देत आहे, ते कुठे कुठे आपल्याला स्ट्रेच करत आहे, त्या स्ट्रेचच्या ठिकाणी लक्ष द्यायचं. पहिली क्रिया आहे ती हस्तसंचालनाची क्रिया आहे. हस्तसंचालन म्हणजे हस्त म्हणजे हात. आता पाठीवर झोपणार आहोत. पहिला मी सांगणार आहे, नंतर दाखवणार आहे आणि नंतर तुमच्याकडून मी करून घेणार आहे. ते पहिले तुम्हाला ऐकायचं आहे की 2 वेळा तुम्हाला करून पण दाखवणार आहे आणि तुमच्याकडून एक एक क्रिया 2 वेळा करून घेणार आहे. तर तुम्ही काय चुकणार नाही. तुमच्या लक्षामध्ये पण बरं.
आता पहिली जी हस्तसंचालनाची क्रिया आहे ती आपल्या पाठीवर झोपून करायची आहे. पाठीवर झोपल्यानंतर आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं, टाचा आतमध्ये आणि चवडे म्हणजे पायाचे पंजे पायाच्या साईडला करायचे. दोन्ही हात आपल्या शरीराला लगत म्हणजे कमरेच्या जवळ, हात मात्र कोपरात सरळ ठेवायचा, हात कोपरात वाकवायचे नाहीये. ओके. ज्यांना काही त्रास असेल तर त्यांनी थोडस समजून फक्त करायचंय, पण 5 दिवसामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे आराम मिळणार आहे आणि त्यांचे ते त्रास मात्र दूर होणार आहे. आता पहिल्या क्रियामध्ये काय, पहिले आपले दोन्ही हात बाजूला ठेवायचे, पायामध्ये अंतर, दोन्ही हात जमिनीपासून फक्त 1 इंच वरती उचलायचे आणि ते उचललेले ठेवूनच दोन्ही बाजूने गोलाकार फिरवायचे. अशा पद्धतीने झोपून फिरवायचे आणि डोक्याच्या वरती न्यायचे. डावा हात जमिनीवर ठेवायचे, उजवा हात अशाच पद्धतीनं दोन्ही हात वरती खेचायचे आणि पाय खालच्या दिशेने खेचायचे. मी दाखवणार तुम्हाला करून. सावकाश हात बाजूने खाली करायचे. आपण बाजूने वरती नेले होते तसे बाजूनेच खाली करायचे. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या खांद्याचे स्नायू जे आहेत त्यांना पूर्ण ताण मिळतो. म्हणजे हातांचे जे विकार आहेत किंवा फ्रोझन शोल्डर आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त अशी हालचाल आहे. पण ज्यांच्या हात वरती जात नसेल त्याने तेवढे जाते तेवढेच नाही. समजा काही लोकांचे एवढे आता बाहेर सकाळी काय 30 वर्षाचे जमले बसले नव्हते, त्यांच्या तेवढेच जातात, तर आता पुढे जात आहेत 8 दिवसानंतर. तर ज्यांचे एवढे गेले तेवढेच वरती ठेवायचे हात देऊन, त्यांचे पूर्ण तरी पूर्ण घ्यायचे ना. आता हे कसं करायचं तुम्हाला दाखवणार मी. पाठीवर झोपायचा काही तुला त्रास असतील तर त्यांनी ते समजून एका साईडने करते झोपा किंवा बाहेर हात ठेव. आता प्रत्येक दिसतो का कोणी पाठीवर झोपल्यावरती, पाठीवर झोपल्यावरती दिसत असं पाय पण मध्ये दिसले पाहिजे तुम्हाला आणि हात पण. हा सर दिसतं दिसतं. पहिल्या दिवसामध्ये काय दोन्ही पायामध्ये हात बाजूला आहे, हात किंचित वरती पाहिजे आणि बाजूने गोलाकार डोक्याच्या दिशेने वरती न्यायचे. आले ते हात जमिनीवर ठेवायचे, हात वरती ठेवायचे, पायाचे डोके खाली ठेवायचे, हात जमिनीवरती ठेवायचे. सोडताना ताण कमी करायचे, हात पुन्हा बाजूने गोलाकार ठेवून जागेवरती आणायचे. आता दुसऱ्या अँगलने दाखवतो तुम्हाला सोपं जाईल. पायामध्ये असतात हात बाजूला डोक्याच्या दिशेने वरती आवाज खाली दुखावरती दोन्ही हात वरती घेतायचे, कमरे खाली ठेवायचे. हात बाजूने गोलाकार ठेवून जागेवरती आणून ठेवायचे. सर्वांना दिसतं का? दिसतंय ना? हो सर, हो सर. पाठीवर झोपा, लक्ष फक्त मला सूचनांकडे द्यायचंय फक्त. बाकी ज्ञानेश्वर सर पण पाहतायत आणि मी पण पाहतोय, त्यामुळे चुकलं तर मी सांगणार आहे. पाठीवर झोपा सर्वांनी. आता पाय सरळ करा आणि पाठीवर झोपायचंय. काही जर आजूबाजूला काय असेल तर थोडेसे हात वरती उचलून केले मागे पण चालणार आहेत. ओके. तर आपण करणार आहोत हस्तसंचालन प्रकार पहिला. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, थोडस अंतर घ्या, 1 फुटाचं अंतर घ्या जवळजवळ. मान सरळ ठेवा, दोन्ही हात कमरेच्या जवळ, पण हाताचे तळवे वरच्या साईडला करायचे. आता दोन्ही हात जमिनीवरून साधारण 1 इंच बरोबर उचला. ते उचललेले ठेवूनच दोन्ही बाजूने गोलाकार फिरवून डोक्याच्या दिशेने वरती न्या. अगदी बरोबर करताय अनिता मॅडम. डावा हात खाली ठेवा जमिनीवरती, त्याच्याने उजवा हात ठेवा हाताच्या तळव्यावर ठेवा, पंजावरती पंजा ठेवा हाताच्या. व्हेरी गुड, बरोबर केलं अनिता मॅडम. तर दोन्ही हात वरच्या दिशेने आणि पायांचे तेवढे खालच्या दिशेने ताणून घ्या. मनशाताई करा तुम्ही पण. व्हिडिओ चालू करा सर्वांनी. 4-5 जणांचे व्हिडिओ चालू आहेत फक्त. छान केलंय मीनाक्षी, त्यांनी पण खूप सुंदर केलंय.
काही सेकंद स्थिर थांबा. आता दोन्ही हात किंचित वरती उचला, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. अगदी बरोबर. आता थोडं फास्ट होतंय, आपल्याला सावकाश करायचं. जसा घड्याचा काटा फिरतो ना त्याप्रमाणे आपल्या फिरवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही जेवढे सावकाश करणार, संथ सावकाश पण नियंत्रित, अगदी सावकाश पण करायचं नाही आणि फास्ट पण करायचं नाही. पुन्हा आपण हीच अवस्था करणार आहोत. हस्त संचालन प्रकार पहिला. दोन्ही हात जमिनीवरून साधारण 1 इंच बरोबर उचला. ते उचललेले ठेवून दोन्ही बाजूने गोलाकार फिरवून डोक्याच्या दिशेने वरती न्या. डावा हात जमिनीवर ठेवून त्यावर उजवा हात ठेवा. हात कोपरात सरळ ठेवा. दोन्ही हात कोपरात न वाकवता सरळ ठेवा. सर्व शरीराचे स्नायू शिथिल, डोळे मिटलेले ठेवायचे आहे. छान ताण दिलाय मीनाक्षीताई तुम्ही, खूप सुंदर. दोन्ही हात वरच्या दिशेने, पायांचे तवडे खालच्या दिशेने ताणून घ्या. पाठीच्या निरनिराळ्या स्नायूंना ताण येऊन आपल्याला जाणवते, अगदी कमरेपर्यंत ताण जाणवतात. खांद्याच्या स्नायूंची व सांध्यांची परिपूर्ण अशी हालचाल या प्रकारामध्ये अपेक्षित आहे. सावधान, ताण हळूहळू कमी करा. व्हेरी गुड. दोन्ही हात किंचित वरती उचला, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. व्हेरी नाईस. सरिताताई तुम्ही पण छान करताय, मीनाक्षीताई पण खूप छान करतायत. शशिकलाताईंचं हा व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू करा म्हणजे सगळ्यांना छान मला कळेल. पुन्हा एकदा आपण ही आवृत्ती करणार आहोत. लास्ट टाइम गॅलेक्सी M31 नाव नाहीये पण करा, पाठीवर झोपून करा. फक्त थोडासा कॅमेरा ऍडजस्ट करा म्हणजे मला दिसेल व्यवस्थित. हा पुन्हा एकदा आपण करणार आहोत. दोन्ही हात किंचित वरती उचला, बाजूने गोलाकार फिरवून डोक्याच्या दिशेने वरती न्या. शशिकाताई खूप चांगलं बरोबर करताय, व्यवस्थित करताय. हात कोपरात सरळ ठेवा. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा तेव्हा मला दिसणार आहे प्रत्येकाचं. छान. दोन्ही हात वरच्या दिशेने, पायांचे तवडे खालच्या दिशेने ताणून घ्या. काही सेकंद स्थिर करा ठेवा. अनिताताई, मीनाक्षी मॅडम, शशिकला मॅडम खूप सुंदर. काही सेकंद स्थिर, श्वसन संथ. हा शैलाताई कॅमेरा ऍडजस्ट करा म्हणजे बरोबर दिसाल तुम्ही पण. सावधान स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही हात किंचित वरती उचला, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. व्हेरी गुड, खूप सुंदर. ओके, आता आपण शवासन करायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, 1.5 ते 2 फुटाचं. टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेला, बोट अर्धवट पिटलेली. मान आपल्याला सुखकारक वाटेल त्या दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक आसनामध्ये काहीतरी करावे लागते, परंतु ज्या आसनात काहीच करावे लागत नाही त्या आसनाचे नाव आहे शवासन. तुम्हाला वाटेल सर्वात सोपे आसन दिसते. या ठिकाणी दिसते हा शब्द बरोबर आहे, कारण दिसते तसे नसते ही म्हण या ठिकाणी तंतोतंत खरी आहे. हे आसन दिसायला सोपे आहे, करायलाही सोपे आहे, पण जमायला मात्र कठीण आहे. कारण काहीतरी करणे एक वेळ जमेल, पण काही न करणे जमणे मात्र कठीण आहे. या आसनात शरीराने काही न करणे अपेक्षित आहे, तसे मनाने काही न करणे अपेक्षित आहे. आणि हेच अवघड आहे. आणि हे अवघड असले तरी सोडून देऊन चालणार नाही. ते साधण्याचा मार्ग आपण ते साध्य करत आहोत. शरीराची कोणतीही स्थिती घेतली तर त्याच्यामध्ये तोल सांभाळण्याची क्रिया ही करावीच लागते. परंतु पाठीवर जिंकण्याच्या स्थितीत मात्र तोल सांभाळण्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. म्हणून ही स्थिती आसनाकरता अतिशय उपकारक अशी आहे. शवासन, विश्रांतीचं आसन. शरीर आणि मन दोघांना विश्रांत देणारा आसन. सावधान, शवासन आपण सोडणार आहोत. मान सरळ करा, डोळे जवळ घ्या, पाय जुळवून घ्या. आता एका बाजूने कलतेवून उठून बसायचं आहे.
आता आपण ज्या क्रिया केल्या, पहिलं तुम्हाला ओंकाराचे फायदे सांगितले. त्यांना थायरॉइडचे त्रास लेडीजमध्ये भरपूर असतात आणि टॉन्सिलचे पण बराच वेळा त्रास असतात. तर माझा पर्सनल अनुभव असा आहे, मी आता गेली 7 ते 8 वर्ष योगा शिकवतोय. तर माझे पेशंट आहेत, काही माझे विद्यार्थी आहेत, तर आता बिना गोळीचे पण ते व्यवस्थित आहेत, फक्त ओंकार बोलल्यामुळे. फक्त बोलताना लक्ष येतं, ओंकार म्हणताना आपल्या इथल्या ग्रंथीला आपला ताण मिळाला पाहिजे. जरा टॉन्सिलचा त्रास आहे तर स्वतः अनुभव घेऊन बघा, किंवा जरा झोप येत नाही, निद्राचा त्रास आहे, तरी झोपायच्या आधी एक 10 मिनिटं 11 ओंकार बघून झोपा. झोपेचा त्रासही दूर होतो. किंवा काही लोक झोपतात पण त्यांना झोपच लागत नाही, स्वप्न येतात, कंटिन्यू काहीतरी मनात चालू असतं आणि सकाळी आपल्याला वाटतं की आम्ही झोपलोच तर रात्रभर. तर त्या लोकांनी स्वप्नविरहित झोप येण्यासाठी खूप ओंकाराचा चांगला फायदा आहे. असे ओंकाराचे फायदे आहेत. त्याच्यानंतर आपण शवासन केलं, त्या शवासनामुळे त्यांना हाय बीपीचा त्रास आहे किंवा बीपीचे विकार आहेत, हृदय विकाराचे प्रॉब्लेम आहेत किंवा शुगरचे त्रास आहेत, त्यांनाही खूप चांगल्या प्रकारे शवासनाचा फायदा होतो. किंवा जे सायको झालेले पेशंट आहेत किंवा ज्यांना काही मानसिक त्रास आहेत, मानसिक विकार आहेत, त्यांनाही शवासनाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. जे जास्त करून भीतीच्या सावटाखाली झाले असतात, त्यांनी 2 मिनिटं विश्रांती घेतली, त्यांना खूप चांगला आराम मिळतो फक्त शवासनामुळे. शवासनाचे फायदे. आता आपण दुसरी क्रिया शिकणार आता, पदसंचालन प्रकार पहिला. हस्त म्हणजे हात आणि पद म्हणजे पाय. ओके, आता हे पायासाठी आहे. अजून हस्तका जो आपण वापर करतो माहित असेल ना, की कमरेपर्यंत ताण जाणवतात, पूर्ण खांद्याच्या असताना ताण. तुमचा अजून सावकाश करण आहे, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि जलद हालचाल तेवढा ताण येत नाही. जेवढं सावकाश करता येईल ना, तेवढं सावकाश करण्याचा प्रयत्न करा. अगदी सावकाश जेवढं करणार ना, तर खूप आपल्याला चांगला ताण येतो. आता इथे 3-4 लोकांचे कॅमेरे चालू होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं, कारण त्यांनी लक्ष त्यांचं दिलं होतं. आता आपण करणार आहोत पदसंचालन प्रकार पहिला. पद म्हणजे काय? पाय. आता पदसंचालन एवढे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपले पाय जुळवून ठेवायचे, हात आपल्या बाजूला असतात. पदसंचालन पहिल्या प्रकारामध्ये डावा पाय किंचित वरती उचलायचा, गुडघ्यात वाकवायचा, पण चवडा जमिनीवर न टेकता शरीराच्या जवळ घ्यायचा, मग तळपाय जमिनीवर टेकवायचा. ओके, सोडताना काही सेकंद स्थिर राहायचं, शरीर स्थिर सोडायचं. डावा पाय किंचित वरती उचलायचा, परत जागे किंचित वरती, परत जागेवरती ठेवायचा. नंतर उजवा पाय किंचित वरती उचलायचा, गुडघ्यात वाकवायचा, कमरेच्या जवळ घ्यायचा, काही सेकंद स्थिर थांबायचं, शरीर ढिलं सोडायचं. उजवा पाय किंचित वरती उचलायचा आणि सरळ करायचा. नंतर दोन्ही पाय एकत्र अंतर न घेता किंचित वरती उचलायचे, गुडघ्यात वाकवायचे आणि कमरेच्या जवळ घ्यायचे. दोन्ही हात बाजूने घडी करून डोक्याच्या मागे, इथे घडी करायची, उशी नाही करायची, तकिया नाही करायचं, घडी करून डोक्याच्या मागे ठेवायचे. पुन्हा सोडताना हात सरळ करायचे, बाजूने गोलाकार करून जागेवरती घ्यायचे, पाय किंचित म्हणजे जमिनीपासून फक्त 1 इंच वरती उचलायचे आणि सरळ करायचे. आता तो क्रिया मी दाखवणार आहे, प्रत्येकाने बघून घ्या. मी 2 वेळा दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला करायची आहे ती. स्थितीमध्ये डावा पाय किंचित वरती उचलायचा, अगदी किंचित, गुडघ्यात वाकवायचा आणि कमरेच्या जवळ घ्यायचा आणि ढिला सोडायचा. तुझा डावा पाय किंचित वरती उचलायचा आणि सरळ करायचा. नंतर उजवा पाय किंचित वरती उचलला, गुडघ्यात वाकवला, कमरेच्या जवळ घ्यायचा. उजवा पाय किंचित वरती उचलायचा आणि सरळ करायचा. नंतर दोन्ही पाय एकत्र किंचित वरती उचलले, गुडघ्यात वाकवले, कमरेच्या जवळ घ्यायचे. दोन्ही हात बाजूने घडी करून डोक्याच्या मागे ठेवून ठेवायचे. काही सेकंद किंवा दोन्ही हात वरती बाजूने गोलाकार जागेवरती घ्यायचे, पाय किंचित वरती उचला आणि जागेवरती आणा. तर पुढील पाय एवढे वरती उचलायचे नाही, फक्त किंचित आणि ते घ्यायचं. ज्याला काही त्रास असेल ते पाय झाकून करू शकतात, बाकीच्याला काही त्रास नाही त्यांनी पाय अशीच वरती उचलायचे, असेच खाली घ्यायचे. सर्वांना दिसलंय का? व्यवस्थित समजलंय? व्हेरी गुड. चला पाठीवर झोपा.
लक्ष फक्त सूचनांकडे द्या. चुकीचं केलं तुम्ही सांगणार आहे. काही घाई गडबड करू नका. आपण 3-3 वेळा एक हालचाल करणार आहोत. व्हेरी गुड. 277 कोणाचा कॅमेरा आहे त्याने कॅमेरा व्यवस्थित ऍडजस्ट करा फक्त. अनिताताईंचा व्यवस्थित आहे. मीनाक्षी ताईंचा व्यवस्थित कॅमेरा आहे. शशिकला ताईंचा पण खूप सुंदर आणि शैला मॅडमचा पण व्यवस्थित आहे. बाकीच्याने आपले कॅमेरे चालू केलेत तर त्यांनाही बरं पडेल. आपण करणार आहोत पदसंचालन प्रकार पहिला. पाय जुळवून घ्या. पायाचे टाचा अंगठे जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. अगदी बरोबर. अनिता ताईंनी केलेलं आहे. मीनाक्षी ताईंनी बरोबर केलेलं आहे. शैला हा पाय खाली टेका. आपला पायाचा तळवा खाली जमिनीवर टेकवा. बरोबर. व्हेरी गुड. शशिकला ताईंनी पण बरोबर केलेलं आहे. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ. डावा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात सरळ करा आणि परत जागेवरती आणा. व्हेरी गुड. आता उजवा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. व्हेरी गुड. सर्वांनी छान केलंय. काही सेकंद स्थिर. पुन्हा उजवा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात सरळ करा. जमिनीवर ठेवा. व्हेरी नाईस. आता दोन्ही पाय एकत्र किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. तळपाय खाली जमिनीवर टेकवा. व्हेरी नाईस. दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवा. घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. व्हेरी गुड. बरोबर केलंय शशिकला मॅडम. शैलाताईंनी पण बरोबर केलंय. अनिताताई बरोबर आहे. मीनाक्षीताईंनी बरोबर केलंय. काही सेकंद स्थिर थांबा. एकदा डाव्या पायाची हालचाल, एकदा उजव्या पायाची हालचाल आणि एकदा दोन्ही पायांची हालचाल. अशा 3 हालचाली याच क्रमाने केल्या की पदसंचालन 1ची 1 आवृत्ती होते. या हालचाली करताना डोळे मिटलेले आणि शरीर शिथिल हवे. हा पूर्ण अभ्यास आपल्याला मिटल्या डोळ्यांनीच करायचा आहे. आता दोन्ही पाय किंचित वरती गुडघ्यात सरळ करा आणि जागेवरती ठेवा. दोन्ही हात वरती सरळ करा. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ओके. आता सगळ्यांना एकदम हळू करायचंय. आता स्लो मोशन मध्ये करायचं एकदम. आता थोडस फास्ट केलं होतं. एकदम स्लो करायचंय. पाय जुळवून घ्या. डावा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. तळपाय जमिनीवर न टेकता शरीराच्या जवळ घ्या. व्हेरी गुड. डाव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकवा. शरीर ढिलं सोडा. व्हेरी नाईस. डावा पाय किंचित वरती उचला आणि जागेवरती घ्या. अनुभव घ्यायचा आहे की स्लो केल्यामुळं आपलाच पाय आपण किती वेळ तग धरू शकतो वरती. आता उजवा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. अगदी स्लो करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये किती ताकद आहे, किती आपली एनर्जी आहे, आपले किती स्नायू बळकट आहेत ते आपल्याला कळणार आहे याच्यामुळं. शरीर ढिलं सोडा. छान. आता उजवा पाय किंचित वरती उचला. सरळ करा. जागेवरती ठेवा. व्हेरी नाईस. आता दोन्ही पाय एकत्र किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ. अगदी स्लो घ्या. अगदी स्लो घ्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जसं खूप सुंदर. पहिला ताई पण खूप सुंदर. अगदी जवळ घ्यायचा प्रयत्न करा पाय. गुडघ्यात वाकून जवळ घ्या. छान. दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवा पण सावकाश सावकाश. अशी काय थोडासा स्पीड कमी करा. हात बाजूने गोलाकार फिरून कोपरात न वाकवता वरती घ्या आणि मग घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. व्हेरी नाईस. डोळे मिटलेले. शरीर शिथिल करा. हालचालीचे ताण आपल्या कमरेच्या आणि पोटाच्या स्नायूत जाणवतात. त्यामुळे पोटाचे फॅट्स आणि कमरेचे स्नायू बळकट होतात. पोटाचे फॅट्स कमी होणार आहेत.
काही सेकंद स्थिर, श्वसन संथ, पोटाचे स्नायू बळकट होणार आहे. सावधान आपण स्थिती सोडणार आहोत. दोन्ही हात वरती सरळ करा, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. दोन्ही पाय किंचित वरती उचला मोदींचा सगळं वाजच चालू करायचं आणि जागेवरती आणून ठेवा. व्हेरी नाईस. आता आपल्याला शिकायचंय जानू संचालन प्रकार पहिला. जानू संचालन याच्याशी मिळता जुळता आहे म्हणून मी दाखवणार नाहीये, तुमच्याकडून फक्त मी करून घेणार आहे. जानू म्हणजे गुडघा, आपला घरचा जानू नव्हे. आता गुडघ्यासाठीचा प्रकार आहे. या स्थितीमध्ये दोन्ही पाय जुळवून घ्या. पहिले पायाचे टाचा अंगठे जुळवून घ्या. शवासनाची स्थिती. दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवा आणि घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. व्हेरी गुड, बरोबर केलं सर्वांनी, सुंदर. जरा शक्य आहे त्यांनी कॅमेरे चालू करा आपले. ओके, आता काय करायचंय आपल्याला, डावा पाय किंचित वरती उचलायचा आहे, गुडघ्यात वाकवायचा आणि कमरेच्या जवळ घ्यायचंय. पदसंचालन एक प्रमाणे. अगदी बरोबर. डावा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या, तळपाय जमिनीवर टेकवा. अरे व्हेरी नाईस, बरोबर. आता पुढची सूचना लक्षात ठेवा. आपला जो तळपाय जमिनीवर टेकलाच ठेवायचा आहे आणि डावा गुडघा आपल्या उजव्या मांडीवर दाबावायचा आहे. डावा गुडघा उजव्या मांडीवर दाबा. व्हेरी गुड, मीनाक्षीताई बरोबर केलं. गुडघा आणि तळपाय जमिनीवर टेकलाच ठेवा, फक्त गुडघा दाबायचा आहे. गुडघा मांडीवर दाबा, उजव्या मांडीवर दाबा, उजवीकडे दाबायचंय. शैलाताई पण बरोबर केलेला आहे, शशिकलाताईंनी पण बरोबर केलेला आहे. आणि गुडघा फक्त दाबा खाली, गुडघा उजव्या मांडीवर दाबायचा आहे, उजव्या पायाकडे. गुडघा खाली वाकवा, खाली वाकवा. बरोबर आहे, वाकवा, खाली वाकवा, उजवीकडे वाकवा खाली. उजव्या पायाच्या दिशेने गुडघा वाकवा आपला. डावा पाय आपण जवळ घेतलाय ना, तो फक्त उजवीकडे दाबा. हा बरोबर, खाली घ्या अजून त्याला. ओके, आता डावा गुडघा वरती उचला, पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. थोडस पाय खाली घ्या, जास्त वरती जातोय फक्त. आता उजवा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. हाताची घडी आहे तशीच ठेवा. बरोबर. आता उजवा गुडघा आपल्या डाव्या मांडीवर दाबा. व्हेरी गुड, बरोबर केलंय मीनाक्षीताई. शैलाताईंनी पण बरोबर केलं आहे, शशिकलाताई बरोबर केलं आहे. आणि ताई आता बरोबर केलं, बघितलं तुम्ही आता. व्हेरी गुड, छान. जेवढा खाली जातो तेवढाचा प्रयत्न करा. कमरेत उजवा ताण येईल. गुडघ्यासाठी आणि कमरेसाठी उपयुक्त अशी हालचाल. खालीच ठेवा, गुडघा खालीच ठेवा. अजून मी सांगितलं नाही वरती उचलायला. आता गुडघा वरती उचला, पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. हा, आता बरोबर केलं शशिकलाताई. व्हेरी गुड. दोन्ही हात वरती सरळ करा, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. ओके, पुन्हा एकदा आपण करणार आहोत जानू संचालनाचा प्रकार पहिला. जानू म्हणजे गुडघा. डावा पाय किंचित वरती उचला, फक्त किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या, चवडा जमिनीवर टेकवा. पदसंचालन एक प्रमाणे. हाताची घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. आता आपला डावा गुडघा आहे तो उजवीकडे खाली वाकवा. आता कमरेत डावीकडे ताण येतात त्यांची अनुभूती घ्या. आता मान आपली डावीकडे वळवा, मान डावीकडे वळवा, गुडघा उजवीकडे, मान डावीकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कमरेत डाव्या बाजूला ताण येत आहेत, कमरेसाठी अतिशय उपयुक्त अशी हालचाल, गुडघ्यांसाठी फायदेशीर हालचाल. आता मान सरळ करा, गुडघा वरती उचला, पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या, जागेवरती आणा.
पूर्व स्थितीला या. आता उजवा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. तळपाय जमिनीवर टेकून शरीर ढिलं ठेवा. आता उजवा गुडघा आपल्या डावीकडे खाली वाकवा, मान उजवीकडे वळवा. शैला काही बरोबर केलं, शैला ताईंचं बरोबर आलंय. आणि तर काही सुंदर केलेलं आहे. मीनाक्षी मॅडम खूप चांगलं. काही सेकंद स्थिर, श्वसन संथ. छान आपण करत आहोत. जानू संचालन प्रकार पहिला. मान सरळ करा, गुडघा वरती उचला, पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्यायचा आहे. व्हेरी गुड. दोन्ही हात वरती सरळ करा, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणून ठेवा. आपण शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये 15 ते 16 इंचाचं अंतर घ्या. टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला वळवून दिले सोडा. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर करा. हाताचे तळे वरच्या दिशेला, बोट अर्धवट पिटलेली. मान आपल्याला सुखकारक वाटेल अशा दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी श्वास सोडताना शरीर अधिकाधिक स्थूल कल्पना करा. आपले लक्ष पायापासून डोक्यापर्यंतच्या स्नायूकडे देऊन प्रत्येक स्नायू क्रमाक्रमाने शिथिल करण्याचा प्रयत्न करा. शरीराचे स्नायू जसजसे राहतील तसतसे श्वसन अधिकाधिक संथपणे चालू लागेल. शरीराबरोबर मनही शिथिल करा. मनात फारसे विचार येऊ देऊ नका. जे काही विचार त्याचा दुर्लक्ष करा. मन श्वसनाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. शरीर शिथिल पडले की श्वसन संथ चालेल आणि श्वसन संथ झाले तर मनही शांत होईल. म्हणून या अभ्यासातून शरीराबरोबर मनही शांत होते. त्याकरता हा अभ्यास नीट समजावून घेऊन मगच केला पाहिजे. स्वस्थ शवासन, शयन स्थितीतील विश्रांतीचा आसन. सावधान शवासन सोडायचंय. मान सरळ करा, डोळे उघडा, हात जवळ घ्या, पाय जुळवून घ्या. एका बाजूने कलते येऊन बैठक स्थितीमध्ये या. उठून बसायचंय. आता आपल्याला सुखकारक वाटेल त्या स्थितीमध्ये बसा. आता आपण योगाची जी स्थिती घेतली पहिली तिला होती शयन स्थिती. पाठीवर झोपणं म्हणतात त्याला. आपल्या भाषेत पाठीवर झोपणं, योगाच्या भाषेमध्ये शयन स्थिती. ओके. आपण ज्या क्रिया करतोय ते लहान बाळ बघितलं, लहान बाळ जसं आपलं असतं त्या पद्धतीने आपण हे शिकणार आहोत. पहिलं लहान बाळ कसं असतं, पाठीवर झोपलेलं असतं एकदम नवजात शिशु. नंतर तो बालक पलटी मारायला शिकतो, ज्याला बोलतात आपल्या विपरीत शयन स्थिती, पोटावर झोपणं. ओके. सुपाईन पोज. नंतर ते बाळ बसायला शिकतं, जसं आपण आता बसलोय तिला म्हणतात बैठक स्थिती. ओके, म्हणजे सिटिंग पोस्चर, बसणं. आणि चौथी पोस्चर आहे ती दंड स्थिती, म्हणजे उठून बसते, म्हणजे उभं राहणं, त्याला म्हणतात दंड स्थिती. ओके. आता आपण चौथी हालचाल शिकणार आहोत. तिचं नाव आहे हस्त संचालन प्रकार दुसरा. ओके. पहिल्या प्रकारामध्ये हालचाल कशी होती, बाजूने होती, बरोबर. या प्रकारामध्ये हालचाल कशी आहे, वरून मागे अशी आहे. म्हणजे दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलायचे, हात कोपरात सरळ ठेवायचे, हातातील अंतर मात्र कायम ठेवायचं, जसं आपल्या खांद्यामध्ये अंतर आहे. पूर्ण हात वरती गेले की असेच मागे डोक्याकडे खाली टेकायचे, हात उलटे फिरवायचे नाही. हात आपण असे उचलले तर असेच मागे डोक्याकडे खाली जाऊन टेकायचे. आणि उचलताना पण असेच वरती उचलायचे आणि असेच खाली आणायचे. हात उलटे सुलटे करायचे नाहीत. पहिल्या प्रकारापेक्षा या प्रकारामध्ये अधिक ताण येतो, अधिक आपल्याला चांगला फायदा होतो या प्रकारामध्ये. ओके. आपण आता बघूया दुसरी हालचाल कशी करायची दाखवणार आहे, बघून घ्या फक्त. तुम्ही हात पायामध्ये अंतर घ्यायचं, हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करायची. तुम्ही सावधान, पूर्ण हात वरती गेले
दोन्ही तळहात जपले डोक्याचे हात वरती पाय खाली टेकले. सर्व ताण कमी करायचे. दोन्ही हात वरती उचला आणि जागेवरती आणून ठेवा. दोन्ही हात वरती उचला जागेवरती आणून ठेवा. हात वरती उचला खाली ठेवा. लक्षामध्ये आलं प्रत्येकाला? समजलं का? व्हेरी गुड. चला पाठीवर झोपायचंय. पायामध्ये थोडं अंतर घ्या. पहिलं हात आपल्या शरीराच्या जवळ घ्या, एकदम कमरेच्या जवळ घ्या. हाताच्या तळवरच्या दिशेला. आपण करत हस्तसंचालनाचा प्रकार दुसरा. पहिल्या प्रकारामध्ये हालचाल बाजूने होती, या प्रकारामध्ये हालचाल वरून मागे अशी आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या शवासनाप्रमाणे. दोन्ही हात शरीरालगत. दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा. दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही हात कोपरा सरळ ठेवा. दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर तसेच मागे डोक्याकडे खाली द्या. दोन्ही हातांचे तळहात जमिनीवर टेका. व्हेरी गुड. खूप सुंदर केले सर्वांनी. तळहात जमिनीवर टेकायचे. काही जणांचे हात उलटे झाले फक्त. हाताचे तळवे जमिनी. व्हेरी गुड. बरोबर. आता दोन्ही हात वरच्या दिशेने आणि पायांचे तळवे खालच्या दिशेने खेचून घ्या. छान. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर राहा. पहिल्या प्रकारापेक्षा या स्थितीमध्ये अधिक ताण निर्माण होतात. सावधान. आपण स्थिती सोडणार आहोत. ताण कमी करा. दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा आणि जागेवरती आणून ठेवा. व्हेरी गुड. पुन्हा आपण एकदा हालचाल करणार आहोत. दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा. दोन्ही हात कोपरा सरळ ठेवा. दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर तसेच मागे डोक्याकडे खाली द्या. तळवे जमिनीवर टेकवा. याही अवस्थेत दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही हात सरळ ठेवा. ही हालचाल संत गतीने करा. डोळे मिटून लक्ष आपल्या खांद्याच्या व पाठीच्या कणाच्या स्थानाकडे द्या. बाकी सर्व शरीर शिथिल ठेवा. पहिल्या प्रकारापेक्षा ही हालचाल अधिक ताण निर्माण करणारी आहे. खांदा व पाठीचा कणा यांच्या सांध्यांवर व स्नायूंवर परिणाम करणारा हा प्रकार आहे. ताण कमी करा. दोन्ही हात उचलून संत गतीने वर न्या व वरून पुढच्या दिशेला खाली आणून पूर्वस्थितीची अवस्था घ्या. छान. व्हेरी गुड. ओके. लास्ट टाइम आपण करायची हालचाल. दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा. हात कोपरात सरळ ठेवा. अगदी बरोबर. दोन्ही हात पूर्ण वरती गेल्यावर डोक्याच्या मागे नेऊन टेका. हाताचे तळवे जमिनीवर टेकू द्या. हातातील अंतर कायम ठेवा. हात कोपरात सरळ ठेवा. खांदा व पाठीचा कणा यांच्या सांध्यांवर व स्नायूंवर परिणाम करणारा असा प्रकार. डोळे मिटून लक्ष आपल्या खांद्याच्या व पाठीच्या कणाच्या स्नायूंकडे द्या. बाकी सर्व शरीर शिथिल ठेवा. सावधान. आपण स्थिती सोडणार आहोत. ताण कमी करा. दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा आणि जागेवरती आणून ठेवा. व्हेरी नाईस. त्यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. पुन्हा शवासन करायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या 15 ते 16 इंचाचं. टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेला. बोट अर्धवट मिटलेली. मान आपल्याला सुखकारक वाटेल त्या दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा.
शरीर ढिले करणे म्हणजे सर्व स्नायू स्थिर टाकणे हो. शरीरावयांची हालचाल बंद झाली म्हणजे शरीराचे स्नायू ढिले पडतात असे नाही, कारण स्थिर अशा स्नायूंमध्ये थोडा ताण असतो. तो कमी करण्याकरता मनाचे सहकार्य आवश्यक असते. म्हणजे हे ताण मनाने कमी करायचे असतात. प्रथम हालचाली थांबवून शरीर स्थिर केले की नंतर डोळे मिटून मनाने शरीरातील प्रत्येक ताण कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. मन स्नायूंकडे एका झाल्यामुळे स्नायूतील ताण कमी होतील व त्याची जाणीवही आपल्याला होईल. हे ताण कमी झाल्यावर श्वसनही संत गतीने चालू. जितके ताण कमी तितके श्वसन संत चालेल. मात्र यावेळी श्वसन संत अथवा दीर्घ करण्याचा प्रयत्न करू नये. श्वसन आपोआप संत व्हायला हवे. किंबहुना अधिकाधिक संत श्वसन चालणे हे शवासन चांगले जमण्याचे लक्षण आहे. या अवस्थेत हात वा पाय विसरून खाली सोडला तर तो दगड खाली पडल्याप्रमाणे खाली पडायला हवा. शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे. स्वस्थ शवासन. सावधान शवासन सोडायचंय. मान सरळ करा, डोळे उघडा, हात जवळ घ्या, पाय जोडून घ्या. उठून बसायचंय. एका बाजूने कलटवून उठून बसायचंय. सर्वांनी खूप चांगलं केलं. काही जण कोण कोण पहिल्यांदा करतं की सगळे जुनेच आहेत, केलंय पहिल्यांदा असं काही? खूप सुंदर करताय. मला वाटतं तुम्ही केलं विलं असाय पहिलं असं वाटतंय मला. म्हणजे नाही ना. हा, मीनाक्षी खूप सुंदर करताय. पण अनिता ताई, मीनाक्षी ताई, शशिकला ताई आणि शैला ताई यांनी खूप पहिल्यापासून खूप चांगलं केलं आता यांनी. याचा फायदा खूप चांगला आहे. मग हळूहळू कळेल याचा खूप चांगला फायदा होतो शरीरासाठी. आणि पुढचा वर्ग जेव्हा लावतील पुन्हा ज्ञानेश्वर सर त्याच्या पुढे आपण ऍडव्हान्स पण शिकणार आहोत. त्याच्या आपण एंडला आपण ऍडव्हान्स शिकणार आहोत. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण दुर्वा एज्युकेशन आणि डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी जे आपल्याला संधी निर्माण करून दिलेली आहे त्याचा फायदा सर्वांनी करून घ्या. आज तुम्ही अनुभव घेतलाय, बाकी लोकांनाही सांगा. त्यांच्या संस्थेकडून त्यांनी आपल्याला सुवर्ण संधी प्राप्त करून दिलेली आहे, त्याचा आपण फायदा करून घेणार आहोत. ओके. आता आपण बैठक स्थितीमध्ये आपण एक आसन शिकणार आहोत. त्या आसनाचं नाव आहे स्वस्तिक आसन. स्वस्तिक सगळ्यांनी नाव ऐकलंय? ओके. आसनांची जी नावं आहेत ती आकृत्याप्रमाणे आहेत. प्राण्यांची नावं आहेत, पक्ष्यांची नावं आहेत, ऋषीमुनींची नावं आहेत. आता याची आकृती आपण घेतल्यानंतर स्वस्तिक प्रमाणे होते. जो आपला स्वस्तिक आहे हिंदू धर्मामध्ये, जो आपण चांगलं, स्वस्तिक म्हणजे चांगल्याचं प्रतीक आहे. हे पण आपल्या शरीरासाठी चांगली क्रिया आहे, म्हणून त्याला स्वस्तिक आसन आपण म्हटलं जातं. हे बैठक स्थितीमधलं आसन आहे. बसून आपण आसन करणार आहोत. आणि ध्यानात्मक आसन आहे. ध्यान धारणा जे आपण करतो किंवा श्वसनाचा किंवा प्राणायामाचा आपण अभ्यास करणार आहोत, तो अभ्यास आपण या आसनातून करणार आहोत. किंवा आपण सुरुवातीला प्रार्थना म्हणणार आहोत, शेवटला प्रार्थना म्हणणार आहोत. आपलं मन आपण जे एकाग्र करणार आहोत ते आपण ह्या आसनातून करणार आहोत. ओके. त्याच्यामध्ये पाठ सरळ होते, म्हणून पाठीसाठी पण उपयुक्त आसन आहे आणि सोपं आसन आहे. मी दाखवतो कसं करायचं ते. ओके. याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. एक अंतर घ्यायचं. दोनला डावा पाय घ्यायचा आणि उजव्या मांडी लावून घ्यायचा. तीनला उजवा पाय उचलायचा आणि उजव्या डाव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये ठेवायचा. आणि चारला हाताची कान उचला. दिसतंय का आसन? बरोबर बरोबर दिसतंय सर. हाताची कान सरळ हात ठेवायचा नाहीये. हा थोडासा कोपरा वापरायचा गुडघ्यावर. हात सरळ, पाठी सरळ, डोळे बंद. आसन सोडताना मात्र हात बाजूला घ्यायचे. वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ आणि पाय जोडून. आता आपण उजव्या पायाने पण करू शकतो. पायामध्ये उजवा पाय डाव्यामध्ये लावून घ्या. नंतर डावा पाय उजव्या पायाच्या पोटरी मांडीच्या मध्ये हाताची जाण घ्या. पाठी सरळ, डोळे बंद. आसन सोडताना हात बाजूला, वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ, पाय जोडून घ्यायचे. ओके. सगळ्यांनी करायचं आता स्वस्तिक आसन. ओके. चला पाय सरळ करा पुढे.
पाय जुळवून घ्या, पहिले पाय जुळवून घ्या, हात आपल्या बाजूला घ्या, कमरेच्या बाजूला ठेवा, पाय जुळवा आणि तर पाय जुळवून घ्या. आता आपण दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, एक पायामध्ये अंतर घ्या. आता पहिल्यांदा आपण डाव्या पायाने करणार आहोत. पाय गुडघ्यात वाकवा आणि डाव्या पायाच्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये घ्या. बरोबर केलं अंताताई? मीनाक्षताई बरोबर केलं, शैलाताई बरोबर, शशिकाताई. आता उजवा पाय पण गुडघ्यात फोल्ड करा आणि डाव्या पायाची पोटरी मांडीच्या मध्ये ठेवा. बरोबर. हाताची प्यान मुद्रा, दोन्ही हातांची प्यान मुद्रा, पाठी सरळ, डोळे पण, हात थोडे कोपरात वाकवा, हात सरळ ठेवू नका, ताठर ठेवू नका. म्हात्रेताई करा तुम्ही पण, संध्याताई हे आसन करू शकता तुम्ही. आता बसून करा. जरा खाली बसायला त्रास असतील तरी सोफ्यावरती पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हाताची ध्यान मुद्रा, पाठी सरळ, डोळे बंद, सावधान. आपण आसन सोडणार, हात बाजूला घ्या, हात बाजूला घ्या, आपले कमरेच्या बाजूला ठेवा. हा वरचा पाय सरळ, म्हणजे उजवा पाय सरळ करा, डावा पाय सरळ करा, पाय जुळवून घ्या. आता आपण पुन्हा हेच आसन उजव्या पायाने करून बघणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, अंतर. आता उजवा पाय आपल्या डाव्या मांडीला लावून घ्या, उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि डाव्या मांडीला लावून घ्या आणि त्याला पायामध्ये अंतर घ्या. उजव्या पायाने करा. आता उजवा पाय डाव्या मांडीला लावून घ्या, डावा पाय गुडघ्यात वाकवा आणि उजव्या मांडीची पोटरी आणि मांडीकडे ठेवून द्या. 4 ला हाताची ध्यान मुद्रा, पाठी सरळ, डोळे बंद, श्वसन संथ. आता आपण श्वसनाचा अभ्यास आपण करणार आहोत. तुम्हाला त्रास झाला तरी साध्या मांडीत बसा, तर डोळे उघडा फक्त. तेव्हा काही त्रास वाटत नाही, ध्यान आसनामध्ये बसा. त्याला त्रास वाटत तरी साध्या मांडीत बसा. आता आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे आपल्याला प्राणायाम शिकताना सोपं जाईल. आता श्वसनाच्या घेण्याच्या प्रक्रियेनुसार आपण श्वसनाचे 3 भाग केलेले आहेत. आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आपापलं काम चालू आहे, पण श्वसन चालू आहे. बरोबर की नाही? त्याला म्हणतात संथ श्वसन, नॅचरल ब्रीदिंग. ओके. आपण आपापलं दोघेही काम करतोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय किंवा आपापली कामं करताय व्हिडिओ ऑफ करून. प्रत्येक जण आपल्याला म्हणतात संथ श्वसन. असा पहिला प्रकार जे आपलं नैसर्गिक चालू आहे त्याला म्हणतात नैसर्गिक श्वसन किंवा संथ श्वसन, नॅचरल ब्रीदिंग. आणि जर हा श्वास थांबला तर आपण काय म्हणतो? माणूस गेला, म्हणजे आपल्याला श्वास मोजून पाठवले. बरोबर की नाही? आणि दुसरा आपला प्रकार आपण शिकणार आहोत, त्याचं नाव आहे दीर्घ श्वसन. त्याच्यामध्ये श्वसनाची जाणीवपूर्वक गती आपल्याला लांबवायची आहे. आपण म्हणतो ना आपलं जीवन लांबवायचं, श्वसनाची गती आपल्याला लांबवायची आहे. त्या म्हणतात डीप ब्रीदिंग. आणि योगामध्ये याला खूप महत्व आहे. डीप ब्रीदिंगचं खूप महत्व आहे. प्राणायाम शिकताना डीप ब्रीदिंग महत्वाचं आहे. तर तुम्ही डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन जेवढं चांगलं कराल तेवढं तुम्हाला डीप ब्रीथ चांगलं, म्हणजे तेवढं तुम्हाला प्राणायाम जमणार आहे. ओके. तर आता आपण डीप ब्रीदिंग करावं. फक्त बघून घ्या. हाताची त्यामध्ये अशीच ठेवायची, पाठी सरळ, मान सरळ, दोन्ही नाकपुड्यात दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ सोडायचा. नागपुराने श्वास घ्यायचाय. बघा, समजतंय ना? ते लक्षात आलं सर्वांच्या? लक्षात आलं का तुमच्या? डीप ब्रीथ लक्षात आलं का? हाताची ध्यान मुद्रा करा, पाठी सरळ बसा. फक्त दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आहे आणि तेवढा श्वास सोडायचा आहे. हाताची ध्यान मुद्रा, पाठी सरळ, मान सरळ, डोळे बंद. मी सूचना करणार आहे, मी फक्त करण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर मी सांगेन.
पाठी सरळ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. चला एक दीर्घ श्वास घ्या, एक प्रदीर्घ श्वास सोडा. व्हेरी गुड. शरदताई बरोबर करताय, अनंताताई बरोबर आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. सुरू ठेवायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा, प्रदीर्घ श्वास सोडायचा. शशिकाताई बरोबर करताय, मीनाक्षीताई बरोबर करताय. पाठी सरळ बसा, वाकायचं नाहीये ना. डीपली इनहेल, slowly exhale. Deeply inhale, slowly exhale. Last time. Deeply inhale, दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. डोळे बंदच ठेवा, पाठी सरळ, मान सरळ. प्रार्थना पण म्हणणार आहोत, त्यासाठी तयार. ध्यानात्मक आसन, हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, संथ श्वसन, निर्विचार मन, एकाग्र चित्त प्रार्थना. नसते परत प्रार्थना म्हणा, प्रत्येकाला एक एक सांगली. हाताची ज्ञान मुद्रा, पाठी सरळ, डोळे बंद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांचे घर्षण करा. अलगद डोळ्यावर ठेवा, डोळ्यांच्या अलगद उघडझाप करा. चेहऱ्यावर हात फिरवा आणि डोळे अलगद उघडा. एक क्लॅपिंग अभ्यास करणार आहोत. टाळी अभ्यास, चेहरा स्माइल करायचे, क्लॅप करायचे. थांबायचं. उद्या पुन्हा भेटू. आपला जो काय अनुभव आला असेल चांगला वाईट तो शेअर करा ग्रुपमध्ये. डॉक्टर साहेबांना विनंती आहे की वन साइड सेटिंग करा. आजच्या दिवस काढून टाका, त्यांना अनुभव शेअर करू द्या. नक्कीच नक्कीच. छान घेतलंय सर. जे अगदी व्याधीग्रस्त लोक असतात त्यांनाही त्यांना ह्या वर्गात जॉईन व्हायला सांगा. सोपा अभ्यास आहे, सगळ्यात जमेल असा अभ्यास आहे. छान घेतलं सर. मस्त. थँक्यू सर. ओके. सगळ्यांना विनंती आहे की जसं आज तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन झाला, एक 5 मिनिटं की तसंच इतरांनाही अनुभव चांगला घ्यायचा आहे. दररोज मजा येणार आहे आणि चांगला अनुभव येणार आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. हरिओम. ओके. हा म्हटलं जसं आज आपण सेशन घेतलं तसंच आपण उद्या पण घेणार आहोत याच वेळेला. पण अधिकाधिक लोकांना पोहोचा. जसं आज तुम्ही सहभागी झाले, मला असं वाटतं की अजून लोकांना इन्व्हाइट करावं आणि आपल्या ह्या कार्यशाळेचा फायदा घ्यावा. बरोबर की नाही? आज जे काही अनुभव आले असतील चांगले वाईट जसं ते तुम्ही ग्रुप धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. हरिओम. Thank you.